दिवाळी आली की सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, चकली झाली का? कारण दिवाळीचे ताट चकलीशिवाय पूर्णच वाटत नाही. पण खरं तर चकली म्हणजे टेन्शनचे काम. ती चकलीची भाजणी, तेलात चकलीचे फुटणे. सगळ्यांना वाटते, अरे हे तर खूप अवघड आहे. पण यावेळी मी दाखवली आहे एकदम इझी आणि इन्स्टंट बनणारी अशी पोहा चकली. या दिवाळीत तुम्ही काहीतरी नवीन आणि इन्स्टंट बनणारी ही पोहा चकली नक्की ट्राय करा. ना फार वेळ, ना फार कटकट, कोणालाही बनवता येईल अशी खुसखुशीत चकली. चकलीची तीच जुनी चव, पण एक नवीन पद्धत. ही चकली बनवताना मला असं वाटलं, आपण कितीही व्यस्त असलो तरी परंपरा जपायला आपल्याला थोडा वेळ काढलाच पाहिजे. आणि ही चकली आपल्याला ती परंपरा जपायला नक्कीच मदत करेल. कारण या सगळ्या पदार्थांमध्ये फक्त चव नाही, तर त्या जुन्या आठवणी आहेत, ती भावना आहे, ते प्रेम आहे आणि तो जिव्हाळा आहे, जो आपल्याला आपल्या या सणांशी कायम जोडून ठेवतो. ना फार वेळ, ना फार कटकट, आता कोणालाही बनवता येईल खुसखुशीत चकली. तर या दिवाळीत करा तयारी आनंदाची आणि चवीची आणि बनवा झटपट पण खास पोहा चकली. अशाच इझी आणि क्विक रेसिपीजसाठी डू फॉलो सुगरण बाय श्रद्धा. टिल दॅन बाय.